हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं स्वागत आहे आगरी स्वाद मध्ये। आज आपण पाहूया अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने मावा शेवया खीर कशी बनवायची। तर चला आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीने मावा शेवया कशा बनवायच्या। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 100 ग्रॅम शेव, 50 ग्रॅम मावा, 2 चमचे साजूक तूप, साखर, 1 लिटर दूध, थोडेसे ड्रायफ्रूट, वेलची पूड। प्रथम आपण कढईमध्ये साजूक तूप ऍड करूया। ते थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण शेवई भाजून घेणार आहोत। शेवई चांगली गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायची। लो फ्लेमवर थोड्याशा गोल्डन ब्राऊन शेवई भाजून झाल्यावर पाण्यात त्याच्याकडे 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेणार। 5 मिनिटं झाल्यावर आपण झाकण काढून घेऊन त्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहोत। थोडंसं नंतर शिजल्यावर टाकणार आहोत। आता परत आपण ते 5 मिनिटांसाठी शेवई त्याच्यात शिजवून घेणार आहोत दुधात। मीडियम फ्लेमवरच। आता 5 मिनिटं झालेली आहे। आपण आता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा आता मस्त छानशी शेवई शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये राहिलेले जे आपण बाकी ठेवलेले ते टाकणार आहोत, जेणेकरून खीर पातळ होईल। आणि आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत, 100 ग्रॅम साखर टाकणार आहोत। छान प्रकारे उकळी काढणार आहोत। तर बघा मस्तपैकी आता आपली शेव शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता साखर पण विरघळलेली आहे आणि आता आपण 50 ग्रॅम घेतलेला मावा ऍड करणार आहोत। तुम्ही त्याला क्रश करून करणार आहोत। एक उकळी काढणार थोडंसं। किती सुंदर असं दिसत आहे ना, आणि टेस्ट पण खूप छान आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकणार आहोत। जर आपल्या घरात अवेलेबल असेल तर आपण थोडीशी केसर पण टाकणार आहोत आणि छान असा पिवळा कलर येणार आहे खीरला। आणि आता मस्त आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहोत। तर ही झाली आपली मावा शेवई खीर तयार। आपली मावा शेवया खीर तयार झालेली आहे। घरामध्ये खमंग असा वास सुटलेला आहे, दिसायला सुद्धा फार सुंदर दिसते। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून आपण आपल्या मुलांना खायला घालू शकता। अचानक जरी आपल्या घरामध्ये पाहुणे आले तरी अगदी कमी वेळामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो। तर पहा फ्रेंड्स, किती सुंदर दिसते।